पाठ राखीन या मालिकेच्या पुढील भागाचे काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आता मामांनी पैशाचा बंदोबस्त केलेला असतो। रोहनच्या आईने पैशाची फरमाईश केलेली असते। आता रोहनच्या आईच्या हातात ते पैसे असतात, पण ह्या बाईला पाहून ते प्राजक्ताला आठवत असते की या बाईला मी कुठेतरी पाहितलंय, कारण की प्राजक्ताला आणखी माहीत नसते की ही भाग्याची सासू आहे। ती आठवण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा तिला आठवतं की बस स्टँडवर हीच बाई होती आणि ती फोनवर बोलत होती। ती म्हणत होती की एक मोठी आणि मालदार पार्टी हातात लागली आहे, तिच्याकडनं 10-12 लाख तरी आता उकळायच लागतील, हे शब्द तिला आठवतात। आता तिला टेन्शन आलेलं असतं की ही बाई इथे काय करत असेल। इकडनं आजी आलेले असतात। आजी म्हणत असतात, अगं भावाने काय करतेस, तुला कळतंय का कोण आहे ते, ती भाग्याची सासू आहे असं म्हटल्यानंतर आता प्राजक्ताला तर फार टेन्शन येतं। प्राजक्ता हे सगळं काही सांगण्यासाठी भाग्याच्या रूमच्या बाहेर उभा असतात आणि बाहेरूनच म्हणत असते, अगं भाग्या तुझी सासू फसवी आहे, ती आपल्याकडनं फक्त पैसे उकळण्यासाठी हे लग्न करते, हे लग्न आत्ताच्या आत्ता थांबवायला हवं असंही ते प्राजक्ता म्हणत असते। आजच्या पुरतं एवढंच। अशा डेली मालिकेच्या अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।